Audio Jungle. Audio नमस्कार मित्रांनो, आपलं मॅथ फर्स्टमधलं थर्ड चॅप्टर ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन सुरू आहे. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि सिक्वेन्स यांच्या डेफिनेशन घेऊन त्याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 3.1 सॉल्व केलेला आहे. आता महत्त्वाचा भागाला आपण सुरुवात करतो आहे. तो टॉपिक म्हणजे जनरल टर्म ऑफ ॲन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन मीन्स nth टर्म ऑफ ॲन AP. तर ते बघूया आता आपण. In an AP, A is first term, and D is the common difference. Common difference means difference between any two consecutive terms, any term minus previous term. That means first term T1 is equal to A, second term T2 means previous term T1 plus common difference D means T1 is A plus D. Third term T3 is equal to previous term T2 plus D. T2 is A plus D plus D is equal to A plus twice D. Fourth term is equal to T3 plus D. T3 is A plus twice D. A plus twice D plus D is equal to A plus twice D plus D thrice D. A5 is equal to T4 plus D is equal to T4 is A plus thrice D plus common difference D is equal to A plus 4D. T6 is equal to T5 plus D. T5 is A plus 4D. A plus 4D plus D is equal to A plus 5D. या पद्धतीने आपण जवळजवळ ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या 6 टर्म्स आपण शोधून काढले आहेत. तर आता आपण त्या कशा मांडता येतील ते बघा. आधी आपण T6 बघूया. T6 अशी मांडता येईल बघा. A प्लस 5 कसा लिहिता येईल? 6 minus 1 into D. तसा T5 काय आला आता A plus 4D.
ए प्लस 4 कसं लिहिता येईल 5 मायनस 1 इंटू डी. T4 बघा ए प्लस 3D ए प्लस 3 कसं लिहिता येईल 4 मायनस 1 इंटू डी. T3 बघा ए प्लस 2D ए 2 कसं लिहिता येईल इन ब्रॅकेट 3 मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू T2 इज ए प्लस डी हियर कोएफिशियंट ऑफ डी इज 1 कसा लिहिता येईल 2 मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू T1 बघा ए असं लिहिता येईल बघा ए आपल्याला लिहिता येईल ए प्लस 0D ए प्लस 0D 0 इंटू डी मीन्स 0 इज इक्वल टू ए प्लस 0 कसा लिहिता येईल 1 मायनस 1 इंटू डी मीन्स 0D. आता या प्रत्येक स्टेपमध्ये इथं हा जो 6 आहे तो टर्मचा नंबर आहे, हा 5 हा टर्मचा नंबर आहे, हा 4 इथं टर्मचा नंबर आहे. म्हणजे ब्रॅकेटमध्ये 1 ज्याच्यातून सबट्रॅक्ट केला आहे तो नंबर म्हणजे टर्मचा नंबर आहे. इथं बघा 3 हा 2 इथं 2 इकडे 1 इकडे सुद्धा हा 1. म्हणजे या पद्धतीने आपण लिहू शकतो. त्याच्यावरून आपण T15 जर लिहायचं असेल तर T15 कसं लिहिता येईल तर ए प्लस इन ब्रॅकेट 15 मायनस 1 इंटू डी या पद्धतीने लिहिता येईल. त्याच्यावरून आपण nth टर्म लिहिणार Tn इज इक्वल टू टर्म नंबर इज n Tn इज इक्वल टू ए प्लस टर्म नंबर इज n मीन्स n minus 1 into d, and this is the formula to find the nth term of the AP. Tn is equal to a plus n minus 1 into d. This is the general term of AP, means nth term of AP. Here n is the term number, T for term, a is the first term, d is the common difference. Here also n is term number, means T50 is equal to a plus 50 minus 1 इंटू डी. या पद्धतीने आपण कोणतीही टर्म ए पीची काढू शकतो. म्हणजे फॉर्म्युला कसा लिहिता येईल इफ इन ॲन ए पी ए इज द फर्स्ट टर्म, डी इज द कॉमन डिफरन्स, देन द जनरल टर्म of AP means nth term of AP is Tn is equal to a plus n minus 1 into d. This is the formula to find the nth term of the given AP. आता या फॉर्म्युल्यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 3.2 ला सुरुवात करूया. त्याच्यात पहिला क्वेश्चन बघूया. प्रॅक्टिस सेट 3.2. क्वेश्चन फर्स्ट, राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग AP. एपीज दिलेले आहेत, त्याच्यावरून जे बॉक्सेस आहेत त्याच्या बॉक्सेसमध्ये आपल्याला संख्या भरायच्या आहेत. फर्स्ट एपी इज 1, 8, 15, 22 अँड सो ऑन. हियर फर्स्ट टर्म ए इज 1, T1 इज 1, T2 इज 8, T3 इज 15, T2 minus T1, T2 is 8 minus T1, T1 is 1, 8 minus 1 is 7, T3 minus T2, T3 is 15, T2 is 8, 15 minus 8 is 7, means difference between consecutive term is same, 7. Therefore, the difference D is equal to 7. Now, second example, AP is 3, 6, 9, 12 and so on. Here T1 is 3,
T2 is 6, T3 is 9, T4 is 12. T2 minus T1 means 6 minus 3, 3. डायरेक्ट वजाबाकीसाठी आपल्याला बॉक्स दिला आहे. T3 minus T2 means 9 minus 6, 3. Therefore, the common difference is 3. 3. Third example बघा. -3, -8, -13, -18 and so on. Now here T3 is -13. T2 is -8. T4 is means 4 term -18. T1 is first term -3. T2 minus T1. T2 minus T1 means -8 minus -3 is equal to -8 minus +3 is equal to -8 plus 5 means -5, means this difference is -5. Now second, T3 minus T2. T3 is -13 minus T2 is -8 is equal to -13 minus plus 8. -13 plus 8 is -5. Means this difference also -5. Therefore here first term means T1 is -3 and D is the common difference. Common difference is -5. This is the third example. Now fourth example, AP is given 70, 60, 50, 40 and so on. First term is 70. Second term T2 is 60. T3 means third term 50. Here first term T1 is 70 and D is the common difference. Common difference means difference between any two consecutive terms, any term minus previous term. 60 minus 70 or 50 minus 60 is -10. This is the value of D. अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 1 आपला झाला आहे. आता सेकंड क्वेश्चन बघूया. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन AP. इफ सो फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. एक सिक्वेन्स दिलेली आहे. ही सिक्वेन्स आधी AP आहे की नाही हे आपण मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये सॉल्व केलेलं आहे. ती AP आहे की नाही ती चेक करायची आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला कोणत्याही टर्ममधून आधी टर्म वजा केली प्रत्येक वेळी येणारा डिफरन्स हा कॉन्स्टंट यायला पाहिजे, तेव्हा ती दिलेली सिक्वेन्स AP होईल. आणि जर ती सिक्वेन्स AP असेल तर त्या APची आपल्याला 20वी म्हणजे 20th टर्म काढायची आहे. मग आधी आपण AP आहे का ते चेक करूया. हिअर T1 इज -12. T2 is -5. T3 is 2. T4 is 9. T5 is 16. T6 is 23. T7 is 30 and so on. Now T2 minus T1. T2 minus T1 is equal to -5 -12 is equal to -5 plus 12. -5 plus 12 means 12 minus 5 is 7. Then T3 minus T2 is equal to T3 is 2,
minus T2 is minus 5 is equal to 2 minus minus plus 5 is equal to 7. Then T4 minus T3 is equal to T4 is 9 minus T3 is 2. 9 minus 2 is equal to 7. T5 minus T4 is equal to T5 is 16. T4 is 9 minus 9. 16 minus 9 is equal to 7. T6 minus T5 is equal to 23 minus 16 is equal to 7. And lastly, T7 minus T6 is equal to 30 minus 23 is equal to 7, and so on. Means here the consecutive and the difference between any two consecutive term is constant. The difference is same 7. Here the difference between any two consecutive terms is constant. Therefore, the given sequence is an AP. The given sequence is an AP. मग आपल्याला दिलेली सिक्वेन्स ए पी मिळाली. आता प्रश्न असा आहे, ती जर ए पी असेल तर तिची 20वी टर्म आपल्याला काढायची आहे. म्हणून या ए पीमध्ये इन ॲन गिव्हन ए पी द फर्स्ट टर्म मीन्स T1 A is equal to first term is given minus 12 and the common difference D is equal to 7. प्रत्येक वेळी डिफरन्स सारखा येतो, त्यालाच आपण कॉमन डिफरन्स म्हणतो. म्हणजे आपल्याला ए आणि डीच्या किमती मिळालेल्या आहेत. आता आपण जनरल टर्मचा फॉर्म्युला वापरूया. जनरल टर्मचा फॉर्म्युला आपला आहे नाव TN इज इक्वल टू, मगाशी आपण फॉर्म्युला बघितला, TN इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट N-1 इंटू D is equal to A means minus 12 plus, now find out the value of T20. म्हणजे यांची व्हॅल्यू 20 आहे. एन जिथं असेल तिथं 20 टाकूया. therefore T20 is equal to minus 12. A is minus 12 in bracket 20 minus 1 bracket complete into D means 7. therefore T20 is equal to minus 12 plus 20 minus 1 19 into 7. Therefore T20 is equal to minus 12 plus 9 into 7. 19 into 7. 9 into 7 is 63. Carry 6. 7 into 1 7 plus 6 30 means 19 into 7 is 133. Therefore T20 is equal to minus 12 plus 133 means 133 minus 12 is 121 means 20th term
Therefore, 20th term of AP is 121. म्हणजे 20वी टर्म काय मिळाली त्या एपीची 121 म्हणजे 121. आता सेकंड क्वेश्चन बघूया. द गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन 12, 16, 20, 24 अँड सो ऑन. फाइंड द 24th टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. मग आता दिलेली सिक्वेन्स आहे ती ए पी देऊन टाकली, म्हणजे चेक करण्याची गरज नाही, सरळ ए पी दिलेली आहे. आपण जनरल टर्मचा फॉर्म्युला वापरून 24वी टर्म काढून टाकूया. ए पी काय दिले ती लिहून घेऊ आपण. ए पी इज 12, 16, 20, 24 and so on. Here for this AP, here first term A is 12 and common difference D is any term minus previous term. 16 minus 12, second term minus first term is equal to 4. Means A is 12 and D is 4. Therefore now using formula Tn is equal to A plus in bracket n minus 1 into D. आता आपल्याला कोणती टर्म काढायची आहे 24वी, म्हणजे यांची व्हॅल्यू आपण 24 टाकूया. देअरफॉर T24 is equal to A. A means 12 plus in bracket n minus 1. n is 24 minus 1 into 4. D is 4 is equal to 12 plus 24 minus 1 is 23 into 4 is equal to 12 plus 23 into 4 is 92. Therefore T24 is equal to 104. Means 24th term of AP is 24th term of given AP is 104. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेम एक्झाम्पल आहेत. फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग ए पी. इथं सुद्धा ए पी दिली आहे, तिची 19वी टर्म आपल्याला काढायची आहे. आधी आपण ए पी लिहून घेऊया. ए पी अरिथमेटिक प्रोग्रेशन इज गिवन 7, 13, 19, 25 and so on. Here first term A is 7 and common difference D is any term minus previous term. Suppose second term 13 minus first term 7 is equal to 6. Means A is 7 and D is 6. Now using formula of Tn is equal to A plus n minus 1 into D. Therefore 19th टर्म काढायची, म्हणजे यांची व्हॅल्यू 19 टाकूया. Therefore T19 is equal to A is 7 plus n is 19, 19 minus 1 bracket complete into D means 6. There is equal to 7 plus 19 minus 1 is 18 into 6 is equal to 7 plus 18 into 6, 108. Therefore T19 is equal to 115. Means 19th term of AP is 115. Therefore final answer 19th term of an AP
is 115. This is the answer. Now fifth example. Find the 27th term of the following AP. AP is given. AP is 9, 4, -1, -6, -11, and so on. Here first term A is 9, common difference D is second term 4 minus first term 9 is equal to -5. Here the common difference is negative, therefore using formula Tn is equal to A plus in bracket n minus 1 into D. Therefore 27th टर्म काढायची आहे म्हणून यांची व्हॅल्यू 27 टाकूया. T27 इज इक्वल टू A मीन्स 9 प्लस इन ब्रॅकेट 27 minus 1 bracket complete into D is negative, so into in bracket -5. Therefore T27 is equal to 9 plus 26, 27 minus 1 into is 26 into -5. Therefore T27 is equal to 9. This plus into minus is minus. 26 into 5 is 130. Therefore T27 is equal to 9 minus 130 means minus 121, means 27th term of given AP is minus 121. Therefore final answer is, therefore 27th term of given AP is minus 121. This is the answer. अगदी सोपे एक्झाम्पल आहेत. TNचा फॉर्म्युला वापरायचा. TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. N हा टर्मचा नंबर दाखवतो. A हा APची फर्स्ट टर्म आणि D हा दोन टर्ममधला कॉमन डिफरन्स. त्यावरून N, A आणि Dच्या व्हॅल्यू टाकल्या तर आपल्याला कुठलीही टर्म काढता येते. अशी कुठलीही AP घेतली तर तुम्ही APची कुठलीही कोणत्याही क्रमांकाची टर्म काढू शकतो. उरलेले 3.2 मधले उरलेले जे एक्झाम्पल आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.